मानव समाचार, मानवता के हक में। आपण बघत आहात मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यासोबत। मी इब्राहिम शेख। बघूया कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील बातमी। आज चासनळीच्या न्यू इंग्लिश स्कूल चासनळी येथे 1997-98च्या ज्या SSC विद्यार्थ्यांचा जो स्नेह मेळावा होता, त्यानिमित्ताने आज आपण येथे बातमी घेण्यासाठी आलो। त्यांनी जो उपक्रम राबवला, यातून जे भविष्यात घडणारे विद्यार्थी आहेत त्यांना यातून ते काय प्रेरणा देतात आणि काय पुढे त्यांना कशी वाटचाल राहील, या संदर्भात शिक्षक आणि माजी विद्यार्थी यांच्याकडून समक्ष आपण जाणून घेऊया। आमच्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत चासनळी येथे गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केला होता आमच्या सर्व जुन्या सहकाऱ्यांनी। तर खूप सुंदर आयोजन आहेत आणि सर्व विद्यार्थी मित्रांचे आम्ही आभार मानतो। सर्व मुली या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र आलो आणि या निमित्ताने आम्हाला सगळे येण्याची संधी मिळाली। आज आपण 27 वर्षानंतर सर्व विद्यार्थी एकत्र आलात, आपल्याला आज कसं वाटलं? खूप सुंदर वाटलंय, कारण की खूप सुंदर क्षण आहे हे आणि खूप सुंदर अनुभव आला आहे। आज खूप वर्षाची प्रतीक्षा होती की आज एकत्र भेटू कधीतरी, पण तो कधी येतच नव्हता आणि आज या विद्यार्थी मित्रांच्या साथीने, सहकार्याने आज तो सोनेरी क्षण, तो दिवस आज उगवला आणि आज आम्ही सर्वजण एवढे 27 वर्षांनी एकत्र आलो। तर आज खूप आनंदित आहे आम्ही सर्वजण आणि खूप वर्षांनी आम्ही एकत्र भेटलोय। आज आम्हाला या क्षणाची सोनेरी क्षण आम्ही साजरे करत आहोत आणि त्याबद्दल आम्ही सगळं शाळेचे, शिक्षकांचे आणि विद्यार्थी मित्रांचे आभारी आहोत। नमस्कार। आज 27 वर्षानंतर आज गेट टुगेदरचा कार्यक्रम रयत शिक्षण संस्था तिडके महाविद्यालय चासनळी इथं आयोजित केला होता। तरी सर्व जे 27 वर्षापूर्वीचे जेवढे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत, मी प्रथम त्यांचा आभार मानतो की त्यांनी संसारातून, प्रपंचातून वेळेत वेळ काढून इथं त्या उपस्थित झाल्या। तेव्हा आणि त्यात माझे जे मित्र आहेत, जे व्यवसायामध्ये कायम बिझी असतात किंवा नोकरीच्या माध्यमातून पण ते बिझी असतात आणि गृहिणी पण बऱ्याचशा हाऊसवाईफ आहेत, त्यांनी पण वेळ काढून त्या इथं उपस्थित झाल्या। या सर्वांच्या प्रथम मी आभार मानतो आणि खूप छान। तुम्हाला असं विचारावं असं वाटतं, ज्यावेळेस तुम्ही 97-98च्या बॅचला होते, त्यावेळेसच्या शिक्षकांचं शिकवणं बरोबर आणि आजच्या शिक्षकांचं शिकवणं, आज तुम्ही कुणाचे तरी पालक बनले आहात बरोबर, परंतु तुमच्या मुलांना जर मारलं शिक्षकांनी तर तुम्हाला पण राग येत असेल। परंतु ज्या वेळेस तुम्हाला शिक्षक शिकवत होते, जी छडी चालत होती, त्याचा आज तुम्हाला काही सार्थ अभिमान आहे का आणि त्यातून काही मिळालं आहे का? 100% सार्थ अभिमान आहे। त्याचं कारण असं आहे की त्या छडीच्या दाखाना आम्ही अभ्यास करायचो, होमवर्क करायचो, त्यात जे काही संस्कार आमच्यावर घडले, समाजामध्ये वागण्याचे संस्कार म्हणा, आईवडिलांची सेवा करण्याचे संस्कार म्हणा, हे घडवणारी फक्त एकमेव संस्था ही रयत शिक्षण संस्था आहे। आणि त्यावेळेचे शिक्षक आणि त्यावेळेचे विद्यार्थी आणि आत्ताचे शिक्षक नाही म्हणता येणार, पण आत्ताचे विद्यार्थी यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे। आता कसं आहे, किती पालक जर बोललेत की पालकांना असं अजिबात सहन होत नाही की आपल्या मुलाला मारावा किंवा रागवावं, एखाद्या शिक्षकांनी लगेच भांडायला येतात, त्यावेळेस अजिबात नाही। शिक्षण मंडळानेच त्यावर बंदी घातली आहे। यावर तुम्ही ठाम असं आवाज उठवला पाहिजे की प्रत्येक शिक्षक हा वेगळ्या भावनेने नाही मारत, तर तो आपला पाल्य जो आहे, जो विद्यार्थी आहे, तो घडावा या हिशोबानेच मारतो। बरोबर। यावर आपलं काय म्हणणं आहे? यावरती असं माझं वैयक्तिक मत आहे की हे जे शिक्षण मंडळाने हे काही जे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारायचं नाही, हा जो GR काढला आहे तो सक्षम चुकीचा आहे। यानं काय होतं की शिक्षक पण म्हणतात पालक रागवतील म्हणून शिक्षक त्यांना ओरडतील नाही किंवा शिक्षा करत नाही, ही चुकीची गोष्ट आहे। यातून विद्यार्थी चांगला घडेल किंवा नाही घडेल हे आता वेळच सांगेल, पण ही गोष्ट सक्षम चुकीची आहे। कारण त्यावेळेस आम्ही ह्याच दाखाना शिक्षक मारतील किंवा आम्हाला रागवतील, शिक्षा करतील, या दाखाना खूप अभ्यास केला, खूप मेहनत केली आणि त्यामुळं आमच्यावर चांगले संस्कार घडले। आणि आज पण त्या शिक्षकांच्या आम्हाला ते मारणं आठवतं, ते बोलणं, रागवणं आठवतं। पण आजच्या ज्या पिढी आहे, आजच्या पिढीत हा विरोधाभास दिसतोय। या आजच्या पिढीमध्ये हे कुठंच जाणवत नाही आहे। विद्यार्थी पण अक्षरशः शिस्तीचं पालन करत नाही, विद्यार्थी एकोप्यानं अभ्यास करण्याचा प्रयत्न करत नाही, शिक्षण संस्था फक्त नावासाठी राहिलेले आहे। या GR मुळे शिक्षक फक्त त्यांची नोकरी करत आहेत, कर्तव्य बजावत नाही, असं तुम्हाला म्हणावंसं वाटत नाही का? म्हणावंसं वाटतं, पण एक 50% मी म्हणू शकतो। कारण कसं आहे, शिक्षकांना पण एक अडचण अशी आहे की विद्यार्थी जर ऐकतच नसतील, पालक जर म्हणत असतील माझ्या मुलाला काही करत नाही, शिक्षक काय करणार आहे?
हे पण महत्त्वाची गोष्ट कारण आहे. आम्ही आता बघतोय का बऱ्याचशा ज्या केसेस आहे या 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांनी मारहाण केली म्हणून शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले आहे. त्यामुळे शिक्षकांनी आपली नोकरी करावी की विद्यार्थी घडवावा यावर आपण काय बोलू शकता? हीच खरी शोकांतिका आहे की जो पालक आहे तो पालक या जनरेशनमधला पालक खूप शिकला पण या काही गोष्टी ना तो विसरत चालला आहे. त्याला ह्या गोष्टीचा राग येतो, ही खूप चुकीची गोष्ट आहे. आज आमचे जरी माझा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, मी आजच शिक्षकांना सांगतो काही चूक झाली असेल त्यांना ओरडा, त्यांना सांगा, किंवा मी शिक्षकांना सांगतो की त्या शिक्षकांची भीती त्यांच्या मनात निर्माण करतो. आणि माझं पण हेच मत आहे, प्रत्येक पालकाला हे मत आहे, मी शिक्षकांना नाही सांगू शकत कारण तेवढा मी मोठा नाही आहे. पालकांना मी सांगतो की आपण पण आवर्जून शाळेत जाऊन आपल्या मुलांच्या सांगितलं पाहिजे की माझा मुलगा जिथं चुकल तिथं तुम्ही आवर्जून ओरडा, मी त्याला काहीच म्हणणार नाही. ही फक्त या पालकांची चूक आहे की ते हे केसेस करतात किंवा मग त्याच्या विरुद्ध आवाज उठवतात. ही सक्षम पालकांची नामुष्की आहे. आज न्यू इंग्लिश स्कूल चासनळी येथे SSC बॅच 1997-98चा आपला जो माजी विद्यार्थी शिक्षक स्नेह मेळावा होता, यातून आज जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांना आपण काय संबोधित करणार आहात आज या कार्यक्रमातून? आजचे जे विद्यार्थी या शाळेत शिकत आहेत, मी पहिल्यापासून तेच सांगतो आहे की शिस्तीचं पालन करणं आवश्यक आहे, चांगल्या प्रकारचा अभ्यास करणं आवश्यक आहे, व्यावसायिक शिक्षण पण त्यांनी घेतलं पाहिजे आणि गुरुजन आईवडिलांचं सेवा त्यांनी केली पाहिजे आणि त्यांची जास्तीत जास्त प्रगती होऊन चांगल्या पोस्टवर IPS सारखं किंवा MPSC UPSC देऊन चांगल्या पोस्टवर ते गेले पाहिजे, ही माझी धारणा आहे. कारण या मराठी माध्यम जरी असलं तरी मराठी माध्यमातली मुलं आजकाल कुठंच कमी पडलेली नाही, हा इतिहास आहे. जरी इंग्लिश मिडियमचे स्कूल आलेल्या असतील तरी मराठी माध्यमातली मुलं आज पण चांगल्या पदावर चांगल्या हुद्द्यावरती आहे, हे पण महत्त्वाचं आहे. अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी मानव समाचार चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.